लाडकी बहिणीच्या लाडक्यातून 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि या अधिवेशनामध्ये लाडक्याताईंना फायदा होणार का नाही? कारण की बघा, पावसाळी अधिवेशन कालपासून सुरुवात झालेली आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्या लाडक्या बहिणीचा मुद्दा या ठिकाणी गाजणार आहे. कारण की लाडक्याताईंना तुम्ही बघितलं असेल, विरोधकांसाठी आता हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे, महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये जवळजवळ 80-81 लाख लाडक्या बहिणी वगळल्या आहेत. त्या लाडक्या बहिणींना न्याय मिळवण्यासाठी विरोधी पक्ष पण या ठिकाणी हालचाली करत आहे. तर लाडक्याताईंना बघा, ज्या लाडक्याताईंना हप्ता भेटला नसेल किंवा ज्या लाडक्याताईंचे हप्ते भेटत आहेत पण भविष्यामध्ये कट होतील, अशा लाडक्याताईंनी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे आणि सरकारला या ठिकाणी मागणी करावी लागणार आहे. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो, हा जो 24वा हप्ता आहे, जून महिन्याचा हप्ता आहे, तो कधी भेटणार आहे, कुणाला भेटणार आहे आणि किती महिलांना भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाडक्याताईंनो, बघितलं असेल, ज्यावेळेस अपडेट येतं त्यावेळेस आपले व्हिडिओ येतात. उगाच दररोज आपण व्हिडिओ बनवत नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना एक महत्त्वाची गोष्ट समोर आलेली आहे, ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर लाडक्याताईंनो बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता. सगळेजण वाट बघत बसले त्या हप्त्याची, ते हप्ता कधी भेटणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्याताईंनो, तुम्हाला 21वा, 22वा आणि 23वा हे 3 हप्ते भेटलेत का? हे सगळ्यात गेम चेंजिंग हप्ते असणार आहेत. कारण की या 3 हप्त्यामध्ये जवळजवळ 80-81 लाख लाडक्याताई या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हा हप्ता भेटलाय का? कोणता? 23वा हप्ता. आणि त्याच्या अगोदरचे 21वे 22वे हप्ते तुम्हाला भेटलेत का? नाव, जिल्हा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, 24वा जो हप्ता आहे, 24वा जून महिन्याचा हप्ता, कुणाला हप्ता हा भेटणार आहे आणि अधिवेशनामध्ये हा मुद्दा आपला गाजणार का? तर ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. बघा, कालपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. काल या ठिकाणी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणी योजनेवर काल या ठिकाणी जास्त काही बोललेलं नाही, पण आता या 4-5 दिवसामध्ये लाडक्या बहिणीवर जर हा मुद्दा गाजला तर काय काय मुद्दे आपण सांगणार ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर पडताळणी जोरात सुरू झालेली आहे. एक महत्त्वाची बातमी तुम्हाला लाडक्या सांगायलोय, लाडक्या बहिणी योजनेची जी पडताळणी आहे, जोरात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच कमी लाडक्याताईंना आता पुढे हप्ते पण भेटणार आहेत. पण ज्या ज्या पात्र आहेत त्यांना हप्ते चालू राहणार, याच्याबद्दल काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जून हप्ता केव्हा भेटणार आहे, GR कधी येणार आहे, याच्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा अपडेट असणार आहे. आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे. आता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला हा भेटणार आहे का? तर पुढच्या महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या 10 तारखेला भेटणार आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला, सगळ्यात पहिली लाडक्याताईंनो एक तुम्हाला बातमी दाखवली. साम टीव्हीची एक बातमी समोर आली. ती बातमी काय आहे बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीला मोठा धक्का. नागपूरमधील 1 लाख महिलांच्या खात्यामध्ये रुपयाही येणार नाही, सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झाला. पहिली गोष्ट तुम्हाला सांगायला लाडक्याताईंनो, तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. नागपूर, फक्त नागपूर जिल्ह्यामधून 1 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना आशात काढण्यात आलेला आहे. ही बातमी साम टीव्हीची आहे. साम टीव्ही मध्ये स्पष्ट शब्द सांगितलेले. आता येणारे ह्या मागचे जे हप्ते 21वा, 22वा, 23वा हप्ता, या सगळ्यात जर बघितलं, विचार केला तर 1 लाख लाडक्याताईंना हप्ते भेट, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त, ते आकडेवारी ऑलरेडी झाली. पण याचा पुढचे पण बघा, पुढचं पण त्यांनी लिहिलंय, 1 लाख महिलांच्या खात्यामध्ये रुपयाही येणार नाही म्हणजे भविष्यात 1 लाख अजून त्या ठिकाणी वगळण्यात येऊ शकतात. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली. ही फक्त नागपूरची बातमी आहे. नागपूर सोडून बाकीच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या स्वरूपात अशा स्वरूपाची कपात या ठिकाणी होत आहे. बघा, ती आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यातल्या एका जिल्ह्यात जर 1 लाखापेक्षा जास्त महिला जर निघत असतील आणि पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये जर खूप मोठ्या स्वरूपात लाडक्या बहिणीची संख्या आहे आणि त्याच्यामध्ये जर संख्या वाढली तर बघा 80-81 लाख आकडा जो आहे त्याचा पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, या अधिवेशनामध्ये आपल्याला सगळ्याला एकत्र यायचं आहे आणि आपला हा जो आवाज आहे, लाडक्या बहिणीचा आवाज, तो सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे, विरोधी पक्षापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यांना आपल्याला सांगायचं आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे हप्ते या ठिकाणी चालू करा, बंद झालेले हप्ते या ठिकाणी चालू करा आणि ज्यांना लाडक्यांना हप्ते भेटत आहेत त्यांना शेवटपर्यंत हे हप्ते भेटत राहून द्या, अशी आपल्याला सरकारकडे या ठिकाणी मागणी करायची आहे. चला बघा, या ठिकाणी दिलेलं आहे, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सध्या चर्चेत ठरत आहे. तर या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील कोट्याहून अधिक महिलांना घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून KYC प्रोसेस सुरू होती
होती आणि त्यात पात्र महिलांची पडताळणी केली जात होती. त्यातच आनंदाची बातमी म्हणजे 15 जून पासून मे महिन्याचा हप्ता खात्यामध्ये सुरुवात झालेलं होतं. हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. कोणत्या महिलांचा हप्ता बंद होणार बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील 1 लाखापेक्षा जास्त महिला या योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. शासनाने या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई-केवायसी पूर्ण करणे आवाहन केलं होतं. आता यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा लाडके बहिणी एका जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त लाडके बहिणी अजून पण बाहेर निघणार आहेत. बघा या ठिकाणी त्यांनी संकेत दिलेले आहेत. आता ऑलरेडी 80-81 लाख लाडके बहिणी तर बाहेर निघाले आहेत, पण अजून पुढे 1 लाख लाडक्या बहिणी बाहेर निघतील अशा स्वरूपाचा अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे. नागपूर जिल्ह्याची ही बातमी आहे. नागपूर जिल्ह्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी बातम्या समोर येत आहेत. आता बघा एक लाडक्यांनो एक महत्त्वाची बातमी तुम्हाला मी दाखवायलोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती महिलांना मिळणार नाही तर 1,66,00,000 किती महिलांना मिळणार होता तर 1,66,00,000 पर्यंत आलं होतं. 21वा-22वा हप्ता जो होता 1,66,00,000 भेटला, त्याच्यापेक्षा जास्त. आणि पुढचा जो हप्ता आहे 23वा हप्ता 1,77,00,000 महिलांना भेटला, म्हणजे 10 लाखांची वाढ झालेली आहे. तर तेच गणित जर आपण या ठिकाणी बघितलं किती महिलांना मिळणार नव्हता तर 80 लाखापेक्षा कमी लाडके त्यांना मिळणार नव्हता. आणि त्याच्यामध्ये 70 लाखापेक्षा जर विचार केला तर 70 लाखापेक्षा कमी लाडके त्यांना भेटत नाहीये. म्हणजे आता ह्या ठिकाणी गणित असं झालंय की 10 लाख लाडक्या बहिणी वाढलेल्या आहेत ज्यांना हप्ता भेटत आहे. तर आता पुढचा जो हप्ता असणार आहे म्हणजे कोणता, हा जो येणारा 24वा हप्ता असणार आहे, जून महिन्याचा हप्ता असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट करायची, हे जर 1,77,00,000 जे पोहोचलंय ते 1,86,87,00,000 आपल्याला पोहोचवायचंय. म्हणजे अजून 10 लाख जर लाडक्या वाढल्या तर चांगला अत्यंत फायदा होणार आहे. कारण की ही जी संख्या आहे ती आपल्याला कमी करायची आहे. 80 लाख 70 लाख 70 लाख 60 लाख अशा स्वरूपात कमी करत जायचं आहे. आणि याच्यानुसार काय होणार आहे, आपल्या ज्या लाडक्या ताई आहेत त्यांना तो फायदा होणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या ताईंपर्यंत आपल्याला हप्ता पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, या अधिवेशनामध्ये आता पावसाळी अधिवेशन चालू आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे. आणि म्हणजे आपण काहीतरी जाऊन अधिवेशनात आपण भांडणार नाहीयेत, पण आपल्याला आपला हा आवाज आपले जे आमदार असतील, खासदार असतील, किंवा खासदारांचा तर काही संबंध नाही पण तरी आमदार असतील किंवा जे या रिलेटेड असतील, त्या तुमच्या सरकारी जे असतील त्यांच्या रिलेटेड कोणी असेल, शासनामध्ये ओळखी असतील, त्याच्या सगळ्यापर्यंत आपला हा आवाज पोहोचावा लागणार आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ही आवाज या ठिकाणी तुमचा आवाज या ठिकाणी करत आहे. पण तरी पण तुम्हाला पण या ठिकाणी सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचावा लागणार आहे. लाडक्या बहिणी ज्या वगळल्या आहेत त्या लाडक्या ताईंना परत पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांना लाडक्या ताईंचा हप्ता भेटावा अशी सरकारकडे आपल्याला विनंती करावी लागणार आहे, मागणी करावी लागणार आहे. आणि वेळोवेळी त्यांना सांगत राहावं लागणार आहे की लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना त्या हप्ते का भेटत नाहीत हे सरकारकडे आपल्याला मागणी करावी लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करणार का? मी तर या ठिकाणी तुमच्यासाठी पुढाकार घेत आहे. तुम्ही पण सगळ्यांनी सोबत राहा, एकत्र या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गोते.